गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. भरपूर मुलांचे कॉल येत आहेत, सर तुम्ही रोड मॅप जो सांगितला तो करेक्ट आहे, पण एक्झॅक्टली तो वर्क कसा करायचा किंवा तो इम्प्लिमेंट कसा करायचा, तर त्यावर थोडंसं एक आपण स्मॉल व्हिडिओ बनवूया. सपोज तुमचे फर्स्ट सेममध्ये उचके येते, थोडीशी आजारी आहे मी, बट तुमचे मेसेज आल्यामुळे मला नाही ते राहलं की लेक्चर करावं आपण. ओके, सो फर्स्ट थिंग तुमचे बॅक किती आहेत हे जास्त मॅटर करते. म्हणजे तुमचे सपोज 3 बॅक आहेत, तुमचे 3 बॅक आहेत, तर डेली आपण पर सब्जेक्ट हाफ आवर द्यायचा आपल्याला. प्रत्येक विषयाला फक्त अर्धा तासच द्यायचा, जास्त वेळ बिलकुल नाही. अर्ध्या तासामध्ये आपला निघेल का? 100% निघेल. हा अर्धा तास. 4 बॅक आहेत, चला ह्याला 1 पॉईंट, याला 2 तास द्यावे लागतील. ओके, नेक्स्ट 5 बॅक असतील तर 2.5 तास द्यावं लागेल. कसं काय करायचं फक्त आपण बघूया, शॉर्टमध्ये पटकन बघूया. तुमचा पण टाइम अजिबात वेस्ट घालवायला नको. एक तर आज तारीख आहे 31ची 1 झालीच. 1 म्हणजे ही कुठली डेट आहे बघा, मार्च, एप्रिल आणि मेच्या कधीही गडबड होऊ शकतं, मेच्या कधीही एक्झाम येऊ शकते. सो राहिलेत फक्त 30 ते 35 दिवस. याच्यामध्ये तुमचं सबमिशन आहे, तुमचं प्रिलिम एक्झाम आहे, तुमचं सगळं होल टॉपिक कव्हर करतो. आणि कसं तुम्ही ऑल क्लिअर होत नाही बघू आपण आता. BEE बॅक असो किंवा काही बॅक असो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट बॅक इज BEE, बरोबर. सेकंड ग्राफिक्स, थर्ड सपोज फिजिक्स. हे आमच्याकडे एकत्र असतात. म्हणजे मी ज्या कॉलेजला आहे तिथं आमचं कॉम्बिनेशन आहे या 3 सब्जेक्टचं. नेक्स्ट असेल समजा EM, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके, तर असे सब्जेक्ट 4 मी घेते, तुमचे जे असतील ते घ्या. ओके, BEE, ग्राफिक्स आणि EM. ज्यांचा ग्राफिक्स बॅक आहे त्यांनी रिलॅक्स राहा, काहीही पाठ करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे लर्न करण्याची बिलकुल गरज नाही. मला ह्या गोष्टी पाठ करायच्यात अजिबात नाही. ग्राफिक्सला फक्त एकच फंडा, तो म्हणजे डेली एक डायग्रॅम काढून झोपणे. आणि डायग्रॅम काढताना उगच त्या म्हणजे लाईन्सच्या प्रोजेक्शन ऑफ लाईन्स वगैरे ते नका काढू. 8 मार्काला क्वेश्चन असतो. ग्राफिक्सचा अभ्यास करताना फर्स्ट आहे आयसो, सेकंड आहे ऑर्थो आणि थर्ड आहे कर्व. माझ्या माहितीनुसार 16-8 32 आणि 8 40 विषय संपतो. बघा मी काय सांगतो. म्हणजे सर मी हा सोमवारी केला, हा मंगळवारी केला, हा बुधवारी केला, इट्स ओके. पुन्हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी एक पेपर सॉल्व्ह करायचा आणि तो कुणाला दाखवायचा? तुमच्या सब्जेक्ट टीचरला. सिंपल फॉर्मॅट, सिंपल. ऑलरेडी तुमचा बॅकलॉग आहे म्हणजे अभ्यास झालेला आहे. आय एम राईट? बॅकलॉग आहे म्हणजे अभ्यास झालेला आहे तुमचा. हे झालं फक्त 1 आठवड्याचं वर्किंग आपलं. असे 4 आठवडे मिळणार आहेत आता. एका महिन्याचे 4 वीक्स. घरी बिलकुल जायचं नाही आता, बंद करा. घरी दसरा आला आणि कुठे दिवाळी आली, घरी इंजिनियर व्हायचं असेल हॉस्टेलला राहा, रूमला राहा. जे डेली घरी आहेत त्यांनी ही ग्राफिक्सची स्ट्रॅटेजी फॉलो करायची म्हणजे करायचीच. ग्राफिक्सला पाठ करण्याची गरज नाही. फक्त दिवसाला किती वेळ द्यायचा? तर मी म्हणतो फर्स्ट तुम्हाला अर्धा तास लागेल, देन तुम्हाला 20 मिनिटं लागतील. म्हणजे डेलीचा 20 मिनिटं ग्राफिक्सला. सेकंड सब्जेक्टकडे येऊन, दॅट इज BEE. काय करायचं सर? युनिट नंबर 1 BEEचे पॅटर्न बघा. युनिट नंबर 1 मध्ये किती डेरिव्हेशन आहेत? सर 2 डेरिव्हेशन आहेत, स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार. संपला विषय. हे 2 डेरिव्हेशन लिहायला किती वेळ लागतो? मी तुम्हाला सांगतो, हे 2 डेरिव्हेशन लिहायला मोजून 8 मिनिटं लागतात. किती मिनिटं? 8 मिनिटं. म्हणजे सोमवारी, मंडेला युनिट नंबर 1, 1 मिनिट, देन न्यूमेरिकल, 2 डेरिव्हेशन आणि 1 न्यूमेरिकल. ओके, हे सॉल्व्ह करायला याला किती वेळ लागतो? मॅक्सिमम 20 मिनिट. म्हणजे कळते का मी माझं काय चाललंय? 2 डेरिव्हेशन पाठ करायचे, लिहून काढायचे आणि 1 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. एक काय करायचं? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. बरं, न्यूमेरिकलची पण ट्रिक सांगितली. युनिट नंबर 1 मध्ये 2 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. फर्स्ट न्यूमेरिकल इज ऑन एअर गॅप अँड सेकंड न्यूमेरिकल इज डिरेक्टली कॅल्क्युलेट L म्हणजे सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल डिरेक्टली कॅल्क्युलेट.
एअर गॅपपेक्षा ते सोपं असतं. सो ते तुमचा चॉईस आहे की मला कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे BEE साठी. 2+1 युनिट नंबर 2 चा विचार करू आपण. युनिट नंबर 2 मॅग्नेटिझम. किती डेरिव्हेशन आहे? 3 डेरिव्हेशन. 3 डेरिव्हेशन आणि एक टाईपचं न्यूमेरिकल. करेक्ट. युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 कुठलं आहे? फंडामेंटल ऑफ AC प्लस RL आणि C. फंडामेंटल ऑफ एसीचा विचार केला 2 डेरिव्हेशन प्लस नेक्स्टचे 2 डेरिव्हेशन 4 आणि न्यूमेरिकल 2 टाईपचे एकच टाईप करा. फंडामेंटल ऑफ एसीचं न्यूमेरिकल अपलोड आहे ते फक्त एकदाच बघायचं. एकदाच. न्यूमेरिकल चुकलं तर मला फोन करून सांगायचं सर प्रॉब्लेम होतोय. बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. युनिट नंबर 3 साठी. नेक्स्ट युनिट नंबर 4 AC फंडामेंटल्स. ॲज पर माय कॅल्क्युलेशन या युनिट नंबर 4 मधलं फक्त एकच गोष्ट करायची, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन करायचं. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर बाकीचं काहीही करू नका. थोडासा क्रिटिकल टॉपिक आहे फंडामेंटल ऑफ AC. ओके. म्हणजे सर मी हे जर परफेक्ट केलं हे युनिट ऑप्शनला टाकलं तर चालेल, पण याच्यातले 1-2-3 पॉईंट करून जाईल नंतर सांगतो. आणि युनिट नंबर 5 सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, सॅटर्डेला होल रिव्हिजन आणि संडेला पुन्हा एकदा पेपर. आणि तो पेपर मला पाठवा, अदरवाईज तुमच्या टीचरकडून सोडून द्या. खूप जास्त सिंपल फंड आहे. 20 मिनिट याचा आणि 20 मिनिट अर्धा तास याचा. चला अर्धा तास याचा, अर्धा तास याचा, झालं 1 तास. हे झाले 2 विषय. फिजिक्स अगेन सेम स्ट्रॅटर्जी. BEE आणि फिजिक्सची स्ट्रॅटर्जी सेम आहे. डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल. डेरिव्हेशन बाजूला काढा, न्यूमेरिकल बाजूला काढा, सेम अप्लाय करायचं. हां. मेकॅनिक्स मी कधी शिकवलं नाहीये, बट मी ज्यावेळी अभ्यास करायचो मेकॅनिक्स मला एक गोष्ट माहित होती की युनिट नंबर 1 मध्ये 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. पेपरमध्ये 2 टाईपचे न्यूमेरिकल येणार, एक टाईप ऑरला पडणार. मग 2 टाईपचे परफेक्ट न्यूमेरिकल करायचे. कुठले येतात ते बघायचे. सेम फॉर्मॅट अगेन. युनिट नंबर 1 सोमवारी युनिट नंबर 2, मंगळवारी युनिट नंबर 3, बुधवारी युनिट नंबर 4, गुरुवारी युनिट नंबर 5, शुक्रवारी, शनिवारी रिव्हिजन. सर रिव्हिजनला किती वेळ द्यावा? 1 तास मॅक्झिमम. 1 तास. ओके. 1 तास रिव्हिजन आणि एक पेपर. म्हणजे रविवारी थोडं जास्त काम पडेल. 1, 2, 3 पेपर द्यावे लागतील. करेक्ट. 3 पेपर द्या. चेक करायचे तर चेक करा, अदरवाईज करू नका. हां. ओके. हे 5 विषयांचं सेम असं करा. सर तुमचं म्हणणं अतिशय करेक्ट आहे. दिस इज ऑल अबाउट बॅकलॉग एक्झाम. रेग्युलरचं काय करू? रेग्युलरची तुमच्या आता एक टेस्ट झाली, युनिट टेस्ट. त्याच्यामध्ये तुमचे 2 युनिट परफेक्ट झाले असावेत. नसेल झाले अगेन सेम टेक्निक. सर एवढं होईल का? करावंच लागेल. नसेल करायचं इंजिनिअरिंग सोडून द्यायचं. आईवडिलांचा पैसा, कष्ट, मेहनत वाया घालवायची नाही. तुम्ही जेव्हा क्लासमध्ये बसता बेंचवरती ना, तर बेंचवरती बसत असताना तुमच्या आई वडील तुमच्या बाजूला बसले याचा विचार करा. सर मला अभ्यास करताना झोप लागते. झोप लागते. आई वडील त्या क्षणाला, ज्या क्षणाला तुम्हाला झोप लागते, आपले आई वडील रानामध्ये, उन्हामध्ये कुठं काय कष्ट करत असतील याचा विचार करा आणि मग अभ्यासाला बसा. बघू कशी झोप लागते. थोडासा विचार करायचा, टाइमपास कमी करायचा. हे सगळं पॉसिबल आहे. माझा विद्यार्थी आहे आटोळे नावाचा. त्याला मागच्या वर्षी मी हेच सांगितलं. नाव ही इज अ इलेक्ट्रिकल ब्रँच टॉपर. 2nd इयर 3rd इयर माझ्या इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये माझ्या कॉलेजमध्ये टॉपर आहे. 1st इयरला 4 बॅक होते पहिल्या सेमला. आणि आता तो ऑल क्लिअर नव्हे तर तो टॉपर असतो इलेक्ट्रिकल ब्रँचचा. काहीही पॉसिबल आहे. फक्त मला करायचंय ही अपेक्षा. मला करायचंय नाही, मला करायचंच आहे. बिकॉज माझ्या आईवडिलांचं कष्ट आहे, माझ्या आईवडिलांची मेहनत आहे. मला त्यांना रिझल्ट द्यायचा आहे. खाली मान घालून आईवडील पॅरेंट्स मिटिंगला येत असते तुमचे, तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आईवडिलांनी तुम्हाला अभ्यासाला पाठवले ना, अभ्यासच करायचा. आयफोन घेऊन फिरला, बुलेटवरती फिरला, यात काहीही एक फायदा नाही अभ्यासामध्ये. रिझल्ट दिसला पाहिजे. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस पॅरेंट्स मीट असेल ना, त्यावेळेस आईवडिलांना हॅपी लिव्ह देत. म्हणजे माझ्या कॉलेजचे विद्यार्थी तर मी सांगितलं की माझ्याकडे पॅरेंट्स आणा सर, हा पेढा एक तुम्हाला. मला भले 2 शिव्या आता दिले तरी चालतील, बट जे काय करायचं ते आईवडिलांसाठी करा. मुळे सर आत्ता कोणतरी तुमच्या आयुष्यात आलेलं आहे, कोणतरी तुमच्या आयुष्यात आलंय, बट आई वडील परमनंट आहेत. आईवडिलांसाठी कष्ट करायचं. ओके. तर हे झालं सर बॅकलॉगचं. रेग्युलरचं कसं करू? रेग्युलरचं आत्ता युनिट टेस्टला 2 झालेत. ज्यावेळेस प्रिलिम एक्झाम असेल ना, प्रिलिम एक्झामला जाताना ॲटलिस्ट 4 to 3 युनिट्स तुमचे परफेक्ट करून जायचे. सर युनिट टेस्टला 5च्या 5 युनिट करू का? आपले सॉरी
प्रिलिम एक्झामला करू का? बिलकुल नाही. 3 ते 4 युनिट करा, पण इतके परफेक्ट करायचे की त्याच्यामध्ये बिलकुल मिस्टेक नाही झाली पाहिजे. मग तो कुठला विषय असो, केमिस्ट्री असो किंवा काय असो. जास्त करून केमिस्ट्री आणि BW बॅक राहिलेत मुलांचे. सो थोडी काळजी घ्या. पेपर लिहा, पेपर राईट करा. पेपर राईट केल्यावरती तुम्हाला कळेल की हा प्रॉब्लेम होतोय मला.